नमस्कार मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर जसं की आपल्याला माहीत आहे की आपण दररोजचा एक आर्टिकल आपण द हिंदूचा घेत असतो आणि त्यामधून फ्रेझल वर्ब असतील, डिफरंट व्होकॅब्युलरी असेल आणि ग्रामॅटिकल स्ट्रक्चर वेगवेगळे आणि प्रत्येक सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा आर्टिकल घेतलेला आहे आपण द इक्वल स्टेक्स. इक्वल म्हणजे माहिती आहे समान, बरोबर. जसं आपण इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणतो, म्हणजे सगळ्यांना समान हक्क मिळाले पाहिजे, असं जसं आपण म्हणतो इक्वल स्टेक्सचा इथं अर्थ असा होतो की भागीदारी म्हणू शकता तुम्ही, किंवा लिडरशिपमध्ये सर्वांची लिडरशिप असली पाहिजे, सर्व लोक आले पाहिजे. गव्हर्नमेंटविषयी हा आर्टिकल आहे. तर आपण बघूया आर्टिकल सेंटेन्स बाय सेंटेन्स. अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स इज ऑफ्टन द रिझल्ट ऑफ एक्सपेडियन्सी बट इट होल्ड्स इंट्रेन्सिक व्हॅल्यू. अकोमोडेटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? अकोमोडेटिव्ह म्हणजे दुसऱ्यासोबत सहमत होऊन, सहमतीचे पॉलिटिक्स असं तुम्ही म्हणू शकता. अकोमोडेटिव्ह म्हणजे दुसऱ्यांच्या नीड्ससोबत आपल्याला फिट करणे, दुसऱ्यांच्या गरजेसोबत आपल्याला फिट करणे म्हणजे अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स. इज वर्ब आलेला इज ऑफ्टन द रिझल्ट ऑफ. रिझल्ट ऑफ हे काय आहे? रिझल्ट ऑफ म्हणजे च्यामुळे, म्हणजे कशामुळे? एक्सपेडियन्सी म्हणजे एक्सपेडियन्सीमुळे ही अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स होती असं सेंटेन्स म्हणत आहे. एक्सपेडियन्सी म्हणजे काय? एक्सपेडियन्सी म्हणजे कन्व्हिनियन्स म्हणू शकता, लाभ म्हणू शकता तुम्ही, बेनिफिट्स म्हणू शकता. म्हणजे जे पॉलिटिकल पार्टी एकत्र येतात ते कशासाठी येतात? की स्वतःच्या लाभासाठी येतात किंवा गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी येतात. आणि हे एक्सपेडियन्सीमुळे काय नेहमी काय होतं? अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स होते. अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे सहमतीच पॉलिटिक्स. बट इट होल्ड्स इंट्रेन्सिक व्हॅल्यू. पण रायटर आता एक कॉन्ट्रास्ट निर्माण करून काय म्हणतात? इट होल्ड्स. इट म्हणजे काय? अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्स होल्ड्स इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे याच्याकडे इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे इसेन्शियल म्हणजे महत्त्वाची व्हॅल्यू आहे असं सेंटेन्स आहे. तर जाऊया नेक्स्ट सेंटेन्सवरती. फॉर द फर्स्ट टाईम इन नियरली 25 years म्हणजे जवळपास 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच. ओके, पहिल्यांदाच काय आहे? ऑल मेंबर्स ऑफ द युनियन कॅबिनेट आर फ्रॉम सिंगल पार्टी. ऑल मेंबर्स ऑफ द युनियन कॅबिनेट म्हणजे काय? युनियन म्हणजे केंद्र सरकार. ओके, कॅबिनेट म्हणजे काय? कॅबिनेट मिनिस्टर तुम्हाला माहीतच आहे. जेवढे काही ते कॅबिनेट मिनिस्टर आहे ते सगळे कोणाकडून आहे? ते सिंगल पार्टीकडून आहेत. सिंगल पार्टी द भारतीय जनता पार्टी. आणि ती सिंगल पार्टी कोणती आहे? भारतीय जनता पार्टी. ओके, तर सेंटेन्स काय म्हणत आहे? जवळपास ह्या 25 वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच झालं आहे की जे ऑल मेंबर्स आहेत युनियन कॅबिनेट ते फ्रॉम सिंगल पार्टी आहेत आणि तेही भारतीय जनता पार्टीकडून. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स द डेथ ऑफ आपण अगोदर सेंटेन्स वाचून घेऊया. द डेथ ऑफ लोक जनशक्ती पार्टी लीडर रामविलास पासवान 3 weeks आफ्टर द शिरोमणी अकाली दल हरसिमरत कौर बादल resigned from the cabinet in protest against legislation that her party sees as anti-farmer has suddenly created this situation but it has been in the making for a while. आता सेंटेन्स बघा, आता इथून सुरुवात झालेलं आहे आणि इथं सेंटेन्स स्टॉप झालेला आहे. आता एवढं सेंटेन्स आपण हळूहळू बघूया काय तर. द डेथ ऑफ लोक जनशक्ती पार्टी लीडर रामविलास पासवान 3 weeks आफ्टर. आता डेथ म्हणजे काय? मृत्यू होणे. कोणाचा मृत्यू झाला आहे? रामविलास पासवान. हे कोणत्या पार्टीचे लीडर होते? लोक जनशक्ती पार्टी. यांचा मृत्यू झाला केव्हा? 3 weeks आफ्टर द शिरोमणी अकाली दल्स म्हणजे हरसिमरत कौर. तुम्हाला माहिती आहे हरसिमरत कौर एक युनियन कॅबिनेट मिनिस्टर होती. त्यांनी काय रिझाईन केले कॅबिनेटपासून. का केले? कारण इन द प्रोटेस्ट अगेन्स्ट म्हणजे प्रोटेस्ट करण्यासाठी. लेजिस्लेशन म्हणजे कायदा. ओके, दॅट हर पार्टी सीज ॲज अँटी फार्मर म्हणजे त्यांची पार्टी काय करते की हा जो कायदा आहे त्यांच्या पार्टीचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा आहे तो अँटी फार्मर आहे. अँटी फार्मर म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आणि त्यानंतर हॅज सडनली क्रिएटेड म्हणजे याच्यामुळे काय? हॅज इथं वर्ब आले, सडनली क्रिएटेड दिस सिच्युएशन. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की ही सिच्युएशन, कोणती सिच्युएशन? की जेव्हा 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच जे सगळे जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते एकाच पार्टीचे आहेत. ही जी सिच्युएशन आहे ती सडनली क्रिएटेड. बट आता इथं कॉन्ट्रास्ट तयार केला आहे लेखकाने. बट इट हॅज बीन इन द मेकिंग फॉर अ व्हाईल म्हणजे ही जी प्रोसेस किंवा हे जे सिच्युएशन आहे असं नाही की एकदाच म्हणजे अचानक झाली आहे, पण ही जी प्रोसेस होती ती मेकिंगमध्ये होते. म्हणजे ती प्रोसेस चालू होती फॉर अ वाईल या शब्दाचे बरेच अर्थ होतात, 3 अर्थ होतात. पण या ठिकाणी वाईल या शब्दाचा अर्थ आला आहे की काही काळापुरता किंवा अवधीपुरता. म्हणजे ही जी प्रोसेस होती ती
काही अवधीपासून चालू होती, काही काळापासून, काही वेळेपासून, म्हणजे व्हाईल या शब्दाचा अर्थ काळ किंवा वेळ म्हणून इथं आलेला आहे. ओके, लक्षात घ्या. आणि नंतर कधी व्हाईल या शब्दाचे वेगवेगळे जेव्हा अर्थ निघतील, त्यांचा यूज होईल व्हाईल या शब्दाचा, त्यावेळेस मी तुम्हाला तो अर्थ सांगेल. ओके, जाऊया नेक्स्ट सेंटेन्सवरती. इन 2019 द शिवसेनाच अरविंद सावंत रिझाइंड. आता ह्या सेंटेन्सला बघा, सेंटेन्स कनेक्टेड असतात. म्हणजे सेंटेन्स काय म्हणते, पहिले सेंटेन्स आपण बघितले की जी प्रोसेस होती ती काही काळापूर्वी, आणि त्यानंतर आता एक्सप्लेन केलं. इन 2019 द शिवसेनाच अरविंद सावंत, म्हणजे शिवसेना या पार्टीचे जे अरविंद सावंत रिझाइंड फ्रॉम द कॅबिनेट आफ्टर पार्टी ब्रोक विथ BJP. म्हणजे जी शिवसेना आहे त्यांनी BJP सोबत त्यांची जी जी युती होती ती तुटल्यानंतर काय झालं, त्यांनी कोण, शिवसेना अरविंद सावंत यांनी रिझाईन केलं. ओके, त्यानंतर सेंटेन्स इन 2014. ओके, 2014 काय झालं, द BJP वन मोर दॅन हाफ द सीट्स इन द लोकसभा. द फर्स्ट टाइम अ सिंगल पार्टी वन अ मेजॉरिटी सिन्स 1984. पण काय 2014 काय BJP जी पार्टी आहे त्यांनी मोर दॅन हाफ द सीट्स ऑफ लोकसभेच्या जेवढ्या सीट आहे त्याच्या अर्ध्याहून जास्त सीट्स लोकसभेने जिंकल्या. द फर्स्ट टाइम सिंगल पार्टी वन अ मेजॉरिटी सिन्स 1984. 1984 पासून असं झालं की फर्स्ट टाइम झालं 1984 अ सिंगल पार्टी वन अ मेजॉरिटीमध्ये आले. 1984 पासून पहिल्यांदाच ही जी पार्टी आहे ती मेजॉरिटीमध्ये आलेली आहे. ओके, इन 2019 द पार्टी इन्क्रीज इट्स टॅली. आता 2019 आणखी इलेक्शन झालं तर त्यांनी त्यांचा जो नंबर आहे, टॅली म्हणजे काय, त्यांचा नंबर इन्क्रीज केला आहे, वाढवला आहे. आणि इज नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर पार्टी फॉर द गव्हर्नमेंट सर्वायवल दो इट हॅज ॲटलिस्ट 2 डझन्स अलाइज इन द NDA. आता आपण दो ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. दो म्हणजे काय, दो हा पण एक कॉन्ट्रास्ट तयार करण्यासाठी केला जातो. आता बघा हे सेंटेन्स बघा. इन 2019 द पार्टी इन्क्रीज इट्स टॅली अँड इज नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर पार्टी फॉर द गव्हर्नमेंट सर्वायवल. आता यांचा गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट चालवण्यासाठी यांना दुसऱ्या कोणत्याही पार्टीची गरज नाही आहे, आणि तरीही त्यांच्याकडे अलाइज आहेत. म्हणजे काय, कॉन्ट्रास्ट तयार करत आहे की यांना गव्हर्नमेंट चालवण्यासाठी तर कोणत्या पार्टीची गरज नाही, तरी पण असं एक्सपेक्टेशन असू की त्यांच्याकडे मग काही गरज नाही ना बाकी जे अलाइज असते त्यांना ठेवण्याची. तरीही दो म्हणून इथं ह्या दो या जो शब्दाचा आहे तो कॉन्ट्रास्ट निर्माण करतो. इट हॅज ॲटलिस्ट 2 डझन्स अलाइज इन द NDA. आणि म्हणतो की हे जो BJP आहे इट हॅज ॲटलिस्ट 2 डझन. 1 डझन तुम्हाला माहीत आहे 12, 2 डझन म्हणजे 24 अलाइज यांच्याकडे आहेत. ओके, अलायन्स पॉलिटिक्स हॅड कम टू बी derided as sign of instability, indecision and policy paralysis in the dominant discourse of Indian politics before 2014. आता अलायन्स पॉलिटिक्स म्हणजे कशी, म्हणजे युतीची पॉलिटिक्स. म्हणजे अलायन्स पॉलिटिक्स म्हणजे काय, डिफरंट पार्टी एकत्र येऊन गव्हर्नमेंट फॉर्म करतात. ओके, हॅड कम टू बी डिरायडेड ह्या शब्दाचा अर्थ होतो, डिरायडेड म्हणजे क्रिटिसाइज करणे किंवा उपहासात्मक, आपण मराठीमध्ये म्हणतो की उपहासात्मक म्हणजे खिल्ली उडवणे, मजाक करणे, म्हणजे हे जे म्हणजे क्रिटिसाइज करणे, एवढं लक्षात ठेवा. अलायन्स पॉलिटिक्स इंग्लिशमध्ये शब्दाचे अर्थ वेगवेगळे खूप होतात, त्याच्यामुळे म्हणजे समजून घेणं खूप अवघड होतं. म्हणजे आणि त्याचमुळे आपल्याला हा जो आर्टिकल आहे दररोजचा डिस्कस करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यापासूनच आपण आपली जी व्होकॅब्युलरी आहे ती इन्क्रीज करू शकतो. आणि तुम्ही जर डिक्शनरीमधून एका शब्दाचा अर्थ एकच तुम्ही जर पाठ करत असाल तर त्याचा अर्थ नाही होणार तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही पेपर वाचायला असाल त्यावेळेस तुम्हाला समजणार नाही, कारण त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ वेगळा दिलेला असेल. त्यामुळं ही जी मेथड आहे ते एकदम बेस्ट मेथड आहे. आपण रोजचा हा जो आर्टिकल एकच आर्टिकल आपण डिस्कस करत जाऊ आणि त्या कंटेक्सनुसार त्या शब्दाचा अर्थ आपण घेत जाऊ. ओके, डिराइड म्हणजे काय, क्रिटिसाइज करणे. आपण आता हे जे अलायन्स पॉलिटिक्स आहे, हॅड कम टू बी डिरायडेड, कम टू बी इथं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आलेलं आहे की ॲज अ साईन ऑफ आपण याला क्रिटिसाइज करू शकतो. काय म्हणून, साईन ऑफ इन्स्टॅबिलिटी म्हणजे अस्थिरता. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये स्टॅबिलिटी असायला पाहिजे, पण जी आपण याला काय अलायन्स जी असते की क्रिटिसाइज करू तो साईन ऑफ इन्स्टॅबिलिटी. इनडिसिजन म्हणजे अस्थिरता असते किंवा म्हणजे गव्हर्नमेंट स्थिर नसते, कारण कधीही जी ही रिजनल पार्टी असतात किंवा अलायन्स पार्टी आहेत त्यांचा सपोर्ट काढून घेतात. म्हणजे काय, स्टेबल गव्हर्नमेंट नाही.
ओके. इनडिसिजन म्हणजे डिसिजन घेता येत नाही लवकर, त्यांना निर्णय घेता येत नाही, निर्णायकता म्हणू शकतो आपण. अँड पॉलिसी पॅरालिसिस हा जो टर्म आहे तर याचे बरेच अर्थ होतात. तर पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे काय आहे की जे पॉलिसी बनवलं त्याच्या योग्य प्रकारे रिझल्ट न येणे. ओके, म्हणजे डिले होणे वगैरे त्या प्रकारे. ओके. इन अ डॉमिनंट डॉमिनंट म्हणजे काय, महत्त्वाचा म्हणू शकता, सिग्निफिकंट. डिस्कोर्स म्हणजे काय, डिस्कोर्स म्हणजे स्पीच देणे, क्रिटिसाइज करणे आणि आपण म्हणू शकतो किंवा चर्चा करणे. डिस्कोर्स ह्या डॉमिनंट डिस्कोर्स ऑफ इंडियन पॉलिटिक्स बिफोर 2014 म्हणजे 2014च्या पूर्वी ह्या जे आपण हे डिरायडेड असाइन म्हणजे आपण या प्रकारे आपण क्रिटिसाइज करत होतो, करण्याचं जी करू शकत होतो म्हणजे ह्याच्यामध्ये. ओके. कारण 2014च्या अगोदर काय होतं की हे जे अलायन्स पॉलिटिक्स होती म्हणजे बाकी डिफरंट पार्टीच्या एकत्र येऊन त्यांनी गव्हर्नमेंट फॉर्म करून गव्हर्नमेंट चालवत होते. ओके. कॉन्व्हर्सली म्हणजे या उलट, आता ह्या अगोदर हे जे सेंटेन्स बोललं त्याच्या उलट कॉन्व्हर्सली द एमर्जन्स ऑफ सिंगल पार्टीज, एक मिनिट, कॉन्व्हर्सली म्हणजे या उलट. ओके. The emergence of a single party's dominance was welcomed as a new era of stability and decisiveness. ओके. आता माहिती आहे आपल्याला 2014मध्ये BJP आले, त्यांना म्हणजे खूप साऱ्या सीट्स मिळाल्या. ओके. तर काय झालं, द एमर्जन्स ऑफ सिंगल पार्टीज डॉमिनन्स म्हणजे एकाच पार्टीचं डॉमिनन्स आलं. डॉमिनन्स म्हणजे काय, वर्चस्व म्हणू शकतो तुम्ही. ओके. पॉवरमध्ये असणे. वॉज वेलकम्ड ॲज अ न्यू इरा ऑफ स्टॅबिलिटी म्हणजे त्यावेळेस वेलकम केलं की स्वागत केलं की ॲज अ न्यू इरा ऑफ स्टॅबिलिटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. इन्स्टॅबिलिटी म्हणजे अस्थिरता, स्टॅबिलिटी म्हणजे स्थिर. ओके. अँड डिसिजिव्हनेस म्हणजे निर्णायकता म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणे, डिसिजिव्हनेस. ओके. द BJP चोज टू बी मोर ट्रुएम्फिलिस्ट दॅन ग्रेसियस. आता जी BJP जी पॉवरमध्ये आले डॉमिनन्स पार्टी आहे, चोज टू बी मोर ट्रुएम्फिलिस्ट. ओके. ट्रुएम्फिलिस्ट म्हणजे स्वतःचा विजयाचा म्हणजे डंका करणे वगैरे, विजयाविषयी बोलणे वगैरे. दॅन ग्रेसियस म्हणजे दयाळू असणे, कॉर्टियस असणे म्हणजे ज्या गोष्टी दयाळूपणे करायला पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंट आले तर त्यांचा सन्मान करणे, बाकीचा जो अलायन्स पार्टी आहे त्यांचा सन्मान करण्याऐवजी काय ट्रुएम्फिलिस्ट पार्टी म्हणून आले. ट्रुएम्फिलिस्ट म्हणजे विजय, इन इट्स विक्ट्री म्हणजे त्यांच्या विजयामध्ये. ओके. डिसिजन ऑफ फार रिचिंग कन्सिक्वेन्स, डिसिजन्स ऑफ फार रिचिंग. आता फार रिचिंग ह्या शब्दाचा बघा, फार रिचिंग हा शब्द बरेच वेळा येतो. फार रिचिंग म्हणजे आणखीन दूरपर्यंत पोहोचणारा म्हणजे असे कन्सिक्वेन्स म्हणजे महत्त्वाचे म्हणू शकता. आणखीन पुन्हा सगळ्या आस्पेक्टला कव्हर करणारा असा महत्त्वाचा असं म्हणू शकता. फार रिचिंग दूरपर्यंत पोहोचणारा. कन्सिक्वेन्सेस म्हणजे काय, म्हणजे परिणाम. ओके. जे डिसिजन घेतले कशाचे, कन्सिक्वेन्सेसचे, सच ॲज द चेंजेस इन द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड एलिजिबिलिटी ऑफ सिटिझनशिप वेर मेड विथ नो इनपुट्स फ्रॉम द रिजनल पॉलिटिकल ग्रुप्स इन्क्लुडिंग इट्स ओन अलाइज. म्हणजे काय, ते डिसिजन कोणते घेतले, फार रिचिंग म्हणजे महत्त्वाचे म्हणू शकता आणि की दूरवर त्यांचा परिणाम होणार आहे. सच ॲज चेंजेस इन द स्टेटस ऑफ जम्मू अँड काश्मीर म्हणजे जम्मू अँड काश्मीर जे स्टेट होतं त्याला युनियन टेरिटरीमध्ये कन्वर्ट केलं. ओके. त्याचं स्टेटस चेंज केलं. ओके. अँड द एलिजिबिलिटी ऑफ सिटिझनशिप वेअर आणि सिटिझनशिपसाठी एलिजिबिलिटी ऑफ सिटिझनशिप वेअर मेड विथ नो इनपुट्स फ्रॉम रिजनल पॉलिटिकल ग्रुप्स म्हणजे यांना हे रिजनल पॉलिटिकल असतील. रिजनल म्हणजे काय, प्रादेशिक म्हणू शकतो आपण म्हणजे ज्या की नॅशनल लेवलला नाहीत, रिजनल लेवलला आहेत. ओके. रिजनल पॉलिटिकल ग्रुप्स आहेत जसे की शिवसेना एक रिजनल पॉलिटिकल पार्टी आहे. यांना म्हणजे अशा सर्व पॉलिटिकला यांच्याकडून इनपुट्स काही नाही घेता म्हणजे यांच्या सहमतीशिवाय जे हे डिसिजन घेतलेले आहेत असं सेंटेन्स. इन्क्लुडिंग इट्स ओन अलाइज म्हणजे आणि इन्क्लुडिंग म्हणजे उदाहरण देण्यासाठी इन्क्लुडिंग आणि त्याच्यामध्ये समावेश आहे इट्स ओन अलाइज. ओन अलाइज म्हणजे काय की यांचे NDAचे जे अलाइज BJPचे जे अलाइज होते, अलाइज फॉर्म करून NDA तयार होतो ना, NDA. तर यांचे BJPचे स्वतःचे अलाइज त्यांचेसुद्धा यांनी मत वगैरे ह्याच्यामध्ये इनपुट्स यांच्याकडून काहीही घेतलं नाही. ओके. Involvement of regional and smaller parties will only make governance more robust and inclusive at the national level. आता काय होते की सेंटेन्समध्ये इन्व्हॉल्वमेंट ऑफ रिजनल अँड स्मॉलर पार्टीज म्हणजे रिजनल म्हणजे तुम्हाला सांगितलं पार्टी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि स्मॉलर पार्टीज विल ओनली मेक गव्हर्नन्स मोर रोबस्ट म्हणजे काय, रोबस्ट म्हणजे कणखर मजबूत वगैरे आणखीन मजबूत बनवते. ओके. अँड इन्क्लुझिव्ह म्हणजे इन्क्लुझिव्ह या शब्दाचा अर्थ होतो की सर्वांना सामावून घेणे. ओके. इन्क्लुझिव्ह ॲट द नॅशनल लेवल म्हणजे नॅशनल लेवलला म्हणजे
राष्ट्रीय लेवलला, ओके, राष्ट्रीय स्तर. Okay, the tendency to consider regional forces as hindrance to a national vision is not the BJP's creation, though it amplified it. आणखीन बघा, दो हा शब्द, दो हो जो कंजक्शन म्हणू शकता याला, कंजक्शन, तर कॉन्ट्रॅक्ट निर्माण करण्यासाठी केला जातो का. द टेंडन्सी टू कन्सिडर रिजनल फोर्सेस ॲज रिजनल फोर्सेस. आता बघा, रिजनल पार्टीला रिजनल फोर्सेस म्हणून शब्द आलेला आहे, रिजनल फोर्सेस. टेंडन्सी का असणे, टेंडन्सी असणे म्हणजे टेंडन्सी म्हणतो आपण गुणधर्म किंवा टेंडन्सी सगळ्यांचे असते. तो टेंडन्सी अशी असते की कन्सिडर करतात, काय कन्सिडर, ज्या रिजनल फोर्सेस असतात, रिजनल पार्टी असतात, ॲज द हिंड्रन्स म्हणजे अडथळा निर्माण करणे, टू अ नॅशनल व्हिजन, म्हणजे राष्ट्राचं जे व्हिजन आहे त्याच्यासाठी ह्या रिजनल पार्टी आहे ते हिंड्रन्स अडथळा म्हणून बघतात. इज नॉट द BJP's क्रिएशन. म्हणजे हे जे टेंडन्सी आहे ती BJPचे क्रिएशन नाही आहे, म्हणजे BJPने तयार केलं नाही. दो इट ॲम्प्लिफाईड आहे, जरी BJPने ॲम्प्लिफाईड म्हणजे काय करणे, ॲम्प्लिफाईड करणे म्हणजे ॲम्प्लिफायर माहिती आहे तुम्हाला. ॲम्प्लिफायर काय करते की आवाज इन्क्रीज करते. म्हणजे इथे ॲम्प्लिफाईड की काय केलं, ही जी टेंडन्सी आहे त्यांनी ॲम्प्लिफाईड केली, इन्क्रीज केली पण म्हणू शकतो, वाढवली ती. ओके. द एमर्जन्स ऑफ रिजनल पार्टी, एक मिनिट. The emergence of regional and communitarian politics is in part of response to the Congress failure. एक मिनिट. The emergence of regional and communitarian politics is in part a response to the Congress failure to be sufficiently sensitive and accommodative of various social and linguistic groups. Okay, एक मिनिट. आता हा एमर्जन्स म्हणजे काय, उदय होणे. ह्या रिजनल पार्टी अँड कम्युनिटेरियन म्हणजे कम्युनिटेरियन पॉलिटिक्स म्हणजे टाईप ऑफ पॉलिटिक्स आहे की ज्यामध्ये हे समाजाला सोबत घेऊन चालतं असं म्हणायचं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि समाजामध्ये, सोसायटीमध्ये कनेक्शन आहे असं यांचं म्हणणं असतं. कम्युनिटेरियन पॉलिटिक्स इज इन अ पार्ट टू रिस्पॉन्स म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे म्हणजे एमर्जन्स होणे, उदय होणे रिजनल आणि कम्युनिटेरियन पॉलिटिक्स टू द काँग्रेस फेल्युअर टू बी सफिशियंटली सेन्सिटिव्ह अँड अकोमोडेटिव्ह ऑफ व्हेरियस सोशल. म्हणजे जे अगोदर काँग्रेसची गव्हर्नमेंट होती त्यांचं फेल्युअरमुळं झालं हे सगळं. कशामुळं, फेल्युअरमध्ये. काय फेल्युअर, टू बी सफिशियंटली सेन्सिटिव्ह म्हणजे ह्या सफिशियंटली म्हणजे पूर्णपणे सेन्सिटिव्ह नव्हत्या यांच्या बरोबर. अँड अकोमोडेटिव्ह आणखीन पुन्हा अर्थ आला. अकोमोडेटिव्ह म्हणजे काय, समाजासोबत. अकोमोडेटिव्ह ऑफ व्हेरियस सोशल म्हणजे वेगवेगळे सोशल अँड लिंग्विस्टिक ग्रुप्स. ओके. लिंग्विस्टिक ग्रुप म्हणजे काय, वेगवेगळ्या जे भाषेविषयी ग्रुप असणे. लिंग्विस्टिक म्हणजे भाषेविषयी ग्रुप असणे, त्यांच्यासोबत सहमतीने वगैरे हे जे गव्हर्नमेंट न चालवल्यामुळे हे कम्युनिटेरियन एमर्जन्स ऑफ रिजनल अँड कम्युनिटेरियन पॉलिटिक्स झाले. एमर्जन्स म्हणजे उदय होणे. ओके. त्यानंतर SAD लीडर. SAD म्हणजे काय, शिरोमणी अकाली दल लीडर सुखबीर बादल फ्लॅग्ड म्हणजे वीक करणे. ओके. वीक करणे म्हणजे जी ही टेंडन्सी आहे त्याला वीक केलं का. धिस ॲज अ लेसन फॉर द BJP. ओके. ॲज अ लेसन, एक लेसन म्हणजे धडा म्हणून धडा शिकवला BJPला. आता हे जे डॅश आहे, डॅशचा यूज होतो की एक्सप्लेन करण्यासाठी. हा जो धडा आहे तो कोणता आहे, दॅट डॉमिनेशन कॅन इझिली लीड टू अ टोटल कोलॅप्स. ओके. म्हणजे डॉमिनेशन म्हणजे वर्चस्व जर तुम्ही केलं तर काय आहे, कॅन इझिली लीड टू म्हणजे काय, तिकडे त्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे कोलॅप्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ओके. काय, डॉमिनेशन. जर BJP जर स्वतःचं डॉमिनेशन करत असेल तर काय, कॅन इझिली लीड टू म्हणजे तिथपर्यंत घेऊन जाईल म्हणजे कोलॅप्सकडे घेऊन जाऊ शकते याच्यामुळे. ओके. लीड टू अ टोटल कोलॅप्स म्हणजे काय, कोसळणे. म्हणजे हे BJPचे जे डॉमिनन्स आहे ते पूर्णपणे कोसळून जाऊ शकतो असं याचा अर्थ होतो. ओके. In the case of BJP, its parliamentary majority itself is concentrated in the north and the west of India and among particular communities. आणि आणखीन पुढे काय की इन द केस ऑफ BJPच्या संदर्भात बोलायचं झालं तर इट्स पार्लमेंटरी मेजॉरिटी म्हणजे काय, म्हणजे जे पार्लमेंटची लोकसभा इलेक्शन असतं म्हणजे लोकसभा राज्यसभा. पार्लमेंटरी मेजॉरिटी इटसेल्फ इज कॉन्सन्ट्रेटेड इन द नॉर्थ अँड वेस्ट म्हणजे जी लोकसभा आहे ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे. कुठं कॉन्सन्ट्रेशन असणे म्हणजे काय, म्हणजे त्याच ठिकाणी नॉर्थ आणि वेस्टमध्येच
जे BJP कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे यांच्याकडे इकडेच जे त्यांची जास्त मेजॉरिटी आहे म्हणजे मेंबर्स आहेत. अँड द अमॉंग पर्टिक्युलर कम्युनिटीज, म्हणजे काही पर्टिक्युलर कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्येच त्यांचे जे लीडर आहेत, म्हणजे सर्व समावेश सर्व म्हणजे जाती असतील, धर्म असतील, सगळ्या सोसायटीचा समावेश नाही आहे असं, म्हणजे नॉर्थ आणि वेस्ट एवढंच आहे. ओके, देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर द पार्टी टू बी मोर अकोमोडेटिव्ह टुवर्ड्स रिजन्स अँड कम्युनिटीज दॅट आर नॉट पार्ट ऑफ इट्स पॉलिटिकल मॅप. ओके, आता देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर द पार्टी टू बी मोर अकोमोडेटिव्ह, म्हणजे हे काय, याच्यामुळे एक स्ट्रॉंग केस तयार करते की फॉर द पार्टी टू बी मोर अकोमोडेटिव्ह, म्हणजे पार्टीनं एक जास्त अकोमोडेटिव्ह व्हायला पाहिजे. अकोमोडेटिव्ह म्हणजे काय, सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे. टुवर्ड्स रिजन्स अँड कम्युनिटीज, हे जे रिजन्स आहे, रिजनल पार्टी आहे यांना सोबत घेऊन, कम्युनिटीज दॅट आर नॉट पार्ट ऑफ इट्स पॉलिटिकल मॅप. आणि हे जे आहे देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर द, आणि दॅट आर म्हणजे दॅट आर आले की हा जे सोबत चालायला पाहिजे, दॅट आर नॉट पॉलिटिकल्स मॅप, म्हणजे हे पॉलिटिकल यांचा जो पॉलिटिकल एजंडा म्हणा, पॉलिटिकल मॅप आहे तो यांच्या पॉलिटिकल मॅपमध्ये नाही आहे. ओके, the party has taken some steps such as including निर्मला सीतारामन. आता अगोदर जे सांगितलं की पार्टीमध्ये जास्त नाही आहे, पण आता ह्या सेंटेन्समध्ये बघा काय सांगितलं. द पार्टी हॅज टेकन सम स्टेप्स सच ॲज इन्क्लुडिंग निर्मला सीतारामन अ तामिल अँड व्ही मुरलीधरन अ मल्याली इन द युनियन कॅबिनेट ऑफ मिनिस्टर, though the BJP is not dependent on Tamil Nadu or Kerala for its parliamentary majority. आता काय, द पार्टी हॅज टेकन सम स्टेप्स, म्हणजे काही जे BJP पार्टी आहेत काही स्टेप्स म्हणजे काही निर्णय आहे, काही निर्णय घेतले सच ॲज इन्क्लुडिंग निर्मला सीतारामन. हे निर्मला सीतारामन जी आहे ती तामिल म्हणजे तामिळनाडूची, अँड व्ही मुरलीधरन अ मल्याली, म्हणजे हे मल्याली मुरलीधरन हे काय मल्याली आहे, इन द युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टरमध्ये यांना घेतलं आहे. दो द BJP इज नॉट डिपेंडेंट ऑन तामिळ. दो बघा आणखीन दो ह्या शब्द कनेक्शन आला आहे. दो म्हणजे काय, जरी. ओके, जरी BJP ही काय डिपेंडेंट नाही तामिळनाडू आणि केरळावर, तरीही त्यांनी जे निर्मला सीतारामन आहे आणि व्ही मुरलीधरन आहे यांना युनियन काउन्सिलमध्ये मिनिस्टर म्हणून पोस्टमध्ये वर कार्यरत केलं आहे. ओके, त्यानंतर हां एक मिनिट, stability is only enhanced when the stakes are widely distributed in a polity. आता स्टॅबिलिटी म्हणजे तुम्हाला सांगितलं, स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता, इज ओनली एनहान्स्ड, म्हणजे एनहान्स्ड काय, ओनली एनहान्स म्हणजे काय, इन्क्रीज, व्यापक करणे, वाढवणे. ओके, एनहान्स वेन द स्टेक्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे स्टेक आणखी तुम्हाला सांगितलं की म्हणजे डिफरंट लीडर्स वगैरे म्हणजे सगळ्यांना सामावून घेणे. आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन पॉलिटी. स्टॅबिलिटी इज ओनली एनहान्स वेन स्टेक्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड काय, जे स्टेक्स असतात त्यांना वाईडली डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, म्हणजे सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. ओके, the situation created by the death of Paswan and the resignation of Mr. Badal opens an opportunity for the BJP to re-examine its approach to regions and social groups. ओके, आता हे जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे, क्रिएटेड बाय डेथ ऑफ पासवान, जे रामविलास पासवान यांची डेथ झालेली आहे, अँड द रेजिग्नेशन ऑफ मिसेस बादल, म्हणजे यांनी रिझाईन केलं. ओपन्स अँड अपॉर्च्युनिटी, म्हणजे एक अपॉर्च्युनिटी म्हणून BJPला देते की टू रिएक्झामाइन इट्स अप्रोच, म्हणजे स्वतःचा जो अप्रोच आहे, स्वतःचा जो विचारसरणी आहे ती रिएक्झामाइन म्हणजे पुनर्विचार करणे. ओके, टू रिजन्स अँड सोशल ग्रुप्स, टू रिजन्स अँड अप्रोच टू रिजन्स, म्हणजे यांचा जो अप्रोच आहे कुठं रिजन्सकडे आणि सोशल ग्रुप्सकडे, तो यांनी पुनर्विचार करायला पाहिजे. ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इन adequate representation in the council of minister is a necessary condition. Adequate म्हणजे काय, पुरेसा, representation in the council of minister is a necessary condition and a starting point towards a more consultative decision making process that might guarantee more desirable outcomes. म्हणजे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे त्याच्यामध्ये सर्वांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. इज अ नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, इज नेसेसरी म्हणजे गरजेची कंडिशन आहे. अँड अ स्टार्टिंग पॉईंट, आणि एक
जे स्टार्टिंग पॉईंट आहे, एक सुरुवातीचा पॉईंट आहे की टुवर्ड्स अन मोर कन्सल्टेटिव्ह म्हणजे काय, जास्त कन्सल्टेटिव्ह असणे, जास्त चर्चा करणे, डिसिजन मेकिंग आणि निर्णय घेणे प्रोसेस जे आहे दॅट माइट गॅरंटी मोर डिझायरेबल आउटकम. आता जर यांना हे जे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन घेतलं, सगळ्यांना सोबत घेऊन चाललं आणि कन्सल्टेटिव्ह आणि डिसिजन मेकिंग जर जी प्रोसेस आहे दॅट माइट म्हणजे काय होऊ शकतं, असं होऊ शकते की गॅरंटी मोर डिझायरेबल आउटकम, म्हणजे जे काय पॉलिसी वगैरे आहेत, जे कायदे वगैरे जे निर्माण होतील, जे डिझायरेबल आउटकम असतील. आउटकम म्हणजे काय, म्हणजे जे आउटकम्स म्हणजे आपण म्हणू शकतो की आउटपुट वगैरे, किंवा ज्या ह्या गोष्टीनंतर आपल्याला जो एक मिनिट तर आउटकम्स म्हणजे काय, जे पॉलिसी वगैरे घेतात, जे निर्णय वगैरे घेतात, त्याचे काय एक रिझल्ट पण म्हणू शकतो आपण. ओके, जे डिझायरेबल रिझल्ट आपल्याला मिळू शकतो याच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन चाललं आणि चर्चा वगैरे करून जर समजा डिसिजन मेकिंग जर त्याच्या प्रोसेस थ्रू दॅट माइट गॅरंटी मोर डिझायरेबल आउटकम, म्हणजे चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. ओके, तर आजचा आर्टिकल आपला संपलेला आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट, म्हणजे उद्याच आपण भेटणार आहोत. दररोजचा आपण आता हा डिस्कस करणार आहोत. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.